हाय एव्हरीवन, वेलकम टू प्रीतीज ब्लॉग. आज 7 वाजता वेलकम मी टू प्रीतीच्या भांडणांमध्ये या गाईज. आज 7 वाजता मी ब्लॉग चालू केला आहे कारण की मी झोपून खूप लेट उठली. आज सुट्टी होती मला. मग 5-6 वाजता उठली मी. सॉरी 3-4 वाजता उठली आहे आणि 5-6 वाजेपर्यंत टाईमपास केला आहे. मग आंघोळ केली आहे. मग आता देवपूजा वगैरे केली आहे. 7 वाजलेले म्हणून. आणि आता मी माझ्या माहेरी चालली आहे कारण की पप्पा आलेत गावावरून, सो त्यांना भेटायला. मला कंट्रोल चालली काय. तू तुझा शोध ना, मला काय विचारतो. अच्छा, हे असं टाकायचं का सगळं? हे काय, हे हेल्मेट कुठे पडले? दिसतंय तर लावायचं, दिसतंय तर लगेच ठेवायचं. सांगायचं नाही की हे काही इथं पडले आणि ते काही तिथं पडले. टिपिकल माणसावानी दिसतंय तर हा तसं कसं तसं लावायचं. तर मी तुला करून नसतं आणलं लग्न तुझं. मग तू काही काम करायला आणलेस का काम मला? करायला आणले. मला कंटाळा येत होता कामाचा. हा, मला कंटाळा आता येत तू होता बोलते की कामाचा तुला आणि पण मला तुझं पण आहे. कंटाळा येतो कामाचा. तर तू तुझं करायचं, मी माझं करेल. काही दिसलं तर आपलं उचलून ठेवायचं. तुझे कपडे वगैरे पडलेले असताना मी उचलून ठेवते ना. काय उचलून ठेवली तू कपडे? हे बघ माझे कपडे इथं पडले. मग ती धुवायला टाकायची. ती कोणी टाकतं तिथं बेडवरती? नको जास्त. तू पण शहाणा बनू नको जास्त. आणि तू का चालली ते सांग मला आधी. ते व्हिडिओ बंद कर. तुलाच चालली काय ते कंटाळून सांग. चाललीये. किती दिवस नाही येणार? येणारच नाही मी. तू बघा, प्रॉमिस कर. प्रॉमिस कर पहिल्यांदा की नाही येणार. तू तुला आता असं- सध्या काही शिकपर्यंत बोल शिकते मला काम आहे ते. पण तुला मी रेडी व्हायला सांगितलंच नाही. तू कशाला रेडी होती? मी माझी एकटी जात होती ना. कशाला दरवाजाच्या इथं उभा राहिला आणि बोलला की नाही मी येतो सोडायला करून. तू काय खोटं बोलते? खोटारडे. मी असं खोटं काही बोलते. नाही मग केलं. आता पण बसू शकतो तू. मी माझी जाते एकटी मी माझ्या ट्रेनने. दुसरीकडे चाललोय ना. पण ठीक आहे, जा मग. तुम्हाला तुला यायचं असेल तर तू येऊ शकतो. मी नाही येऊ, मला यायचंच नाहीये. तू तुझा जा, काही गरज नाहीये. चल वली चल. आपलं मस्त आराम करायचा बायकोच्या राज्यात. तुझ्यासाठी मी जे आणलं होतं ते कोमेजून गेलं. असं आणायचंच कशाला जे कोमेजून जाईल. बरोबर आहे. तुमचं तिथे ना कामराजनगर रमाबाई कॉलनी ना, कामराजनगर. इकडून मुलुंड साईडने गेलं तर 40 मिनिट दाखवते आणि इकडून 45 मिनिट दाखवते. काय करायचं? तिकडून जाऊया ना. 40 मिनिट दाखवलं तिथून. एक वेळचं तिकडं लागतं ना. आज मला खूप जास्त कंटाळा आलाय आणि ह्याने आज मला खूप जास्त असा राग दिलाय. तुझ्यासोबत राहणं काही मुश्किल काम आहे. रागच येतो माणसाला. तुझ्यासोबत राहणं पण मुश्किलच काम. तुला पेट्रोल पहिला नाही भरता आलं काय? हा, पहिलं का भरू म्हणजे? मला थोडं माहिती नसेल की तुला मी सोडवायला येईल. मग ते तुला नव्हतंच यायचं. तुला नव्हतंच यायचं. तुलाच नव्हतं यायचं. बोलायला पाहिजे होतं ना, मी भरून येतो पेट्रोल मग निघूया. पण नाही. तुझं असं काही बटन आहे का? असं हे बघ, असं फिरवलं की आता हे कसं आहे माहिती गाडीचं, हे पूर्ण थ्रोटल दिलं ना की गाडी जास्त पळते. कमी दिलं ना ते कमी. त्याच्या तुझ्या तोंडाला काय आहे का? सारखं चालू आहे तुझं तोंडात. छुपा पण. सो इथे मी समोसा खायला थांबले. तोडगा पडले. माझी सॅलरी आली होती तेव्हा आपण बाहेर गेलो. आज 10 दिवस झाले. समोसावर आणलं या पाहिजे मला. मी आले. तुला मी खरंच सांगते, आज माझ्यापासून वाचून खाण्याचं मी लय. ह्याला कस्टमरचा कॉल आला. हाऊ इम्पॉर्टंट कस्टमर. अरे बापरे, मामा डॉक्टर झालाय बघ. मामा डॉक्टर झाला. हे घेऊन जाऊ मला घेऊन जाऊ. सो आता आम्ही मम्मीकडे जाऊन आलोय आणि मी जेवून आली आहे मस्तपैकी. पण ह्याला भूक लागली आहे म्हणून आम्ही आता अंडा राईस खातोय. काय घेतलंस? अंडा राईस. का? सो राईस आणि हा माझा नवरा. ओके ठीक आहे. ठीक आहे म्हणजे
भूक लागल्यावर माणूस खाऊ शकतो जेव्हा थोडी पण भूक नसेल ना तेव्हा नाही खाऊ. सो गाईज आता मी पोचलोय घरी आणि आता मी झोपणार आहोत. बाबू बाय बोल. गुड नाईट स्वीट ड्रीम. फॉलो आणि सबस्क्राईब करायला सांग माझ्या अकाउंटला. फॉलो आणि सबस्क्राईब करा हिच्या अकाउंटला. Bye bye guys, good night. Do not forget to like, share and subscribe.